नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर आज आपण भेटतोय आणि एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आज आपण घेतोय, तो म्हणजे रेडिओचं आणि जनतेचं नातं. आणि आज आपल्या पाहुण्या आहेत नम्रता फलके. नमस्ते मॅडम. नमस्कार. मी थोडक्यात परिचय करून देतो मॅडमचा. मॅडम सध्या नागपूर इथं आकाशवाणीमध्ये वृत्तसंपादक म्हणून काम करत आहेत. गेली 8 वर्ष त्या आकाशवाणीसोबत कार्यरत आहेत. त्यांचं MA पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि मास कम्युनिकेशन झालंय आणि त्यानंतर आकाशवाणीच्या स्टाफ सिलेक्शन या परीक्षेमध्ये त्या महाराष्ट्रातून प्रथम आल्या होत्या आणि UPSCची एक एक्झाम असते, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, त्याच्यामध्येही त्या महाराष्ट्रातून प्रथम आल्या होत्या. गेली 8 वर्ष त्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी कार्यरत आहेत आणि 2017 आणि 2019 मध्ये युनिसेफचा एक पुरस्कार त्यांना भेटलेला आहे बाल लसीकरणाच्या संदर्भात जनजागृती केल्याबद्दल. आणि 2020 साली भारत सरकारचा योगा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. यासोबतच त्या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्येही कार्यरत असतात. विविध विषयांवर त्यांचे लेख आणि कविता प्रकाशित होत असतात. द वायर सारख्या अत्यंत गाजलेल्या मॅगझिनमध्ये आणि पोर्टलवर त्यांचे लेख वारंवार येत असतात. मी पुन्हा एकदा मॅडमचं स्वागत करतो आणि साधा प्रश्न सुरू करतो पहिल्यांदा की रेडिओ या क्षेत्राकडे यावं असं कधी वाटलं आणि ज्यावेळी पहिल्यांदा आवाज ऐकला तुम्ही रेडिओवर स्वतःचा, तर ती मोमेंट कशी होती? ओके. सगळं इन्फॉर्मलच आहे, त्यामुळे मी जरा व्यवस्थित सांगते सगळं. रेडिओमध्ये यायचं असं काही ठरवलं नव्हतं, कारण कसं यायचं हेच माहित नव्हतं. मुळात लहानपणापासून आमच्या घरामध्ये आकाशवाणी सुरू असायची. सकाळी नागपूर आकाशवाणीवरनं, मी देवळी गावची आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, तर त्यावेळेस मीडियम वेव्ह जे यायचे ते आपण ट्यून करायचो रेडिओ. लहान असताना आम्ही अर्चना कार्यक्रम उठला की 6:05 माझी आई आम्हाला उठवायची. सकाळी शाळेत जावं लागत होतं, 6 वाजता उठावं लागत होतं. तर आईची जी सगळी शिस्त जी आहे ती सगळी बायका घरात काम करणाऱ्या सतत घड्याळ जाऊन पाहत नाही. आणि रेडिओ असं मीडियम आहे की जे तुम्हाला बांधून ठेवत नाही. त्यामुळे तुमच्या जे काम आहे तुम्हाला लक्षात असतं की आता 12 वाजले, म्हणजे त्या मंडळ लागलं म्हणजे 12 वाजले. येऊ आणि लागली म्हणजे 5:30 वाजले. म्हणजे याला आपण रेडिओ टायमिंग म्हणतो. तुमचं घड्याळ एक वेळ मागं पुढे होऊ शकतो, पण रेडिओ टायमिंग हा इंटॅक्ट असतो. तर त्यामुळे लहानपणापासून आमच्या घरात गाणी आणि रेडिओ हा आमच्या अपब्रिंगिंगचाच एक अविभाज्य भाग राहिलाय. पण रेडिओमध्ये येणं किंवा रेडिओत गेलं पाहिजे हे काही माहिती नाही. पण जी एक सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडण जी आपण म्हणतो की अरे रेडिओमध्ये आलाय म्हणजे हुशार असला पाहिजे, रेडिओमध्ये जाण्यासाठी जावं लागतं, लोक काय काय करतात, कसं होतात, अशी क्युरिओसिटी होती. आणि मग मला असं आठवतं की जेव्हा मी SNDT पुण्याला शिकत होते ग्रॅज्युएशनमध्ये, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आमच्या HOD जे आहे ते आकाशवाणी पुण्याला कार्यक्रम सादर करतात. तर त्यावेळेस मला आठवतं मी त्यांना म्हटलं होतं की आम्हाला येता येईल का. तर शी वॉज कन्फ्युज्ड. ते शुअर नव्हत्या की आम्हाला येता येईल की नाही, कारण रेडिओ वॉज कन्सिडर्ड अन एक्सक्लुझिव्ह मीडियम फॉर एलिट किंवा वैचारिक लोक है ना. तर त्यामुळे आउट ऑफ क्वेश्चन होता. पण असं रेडिओमध्ये जायचंय असं काही कुणाचं अँबिशन नसतं. सगळ्यांचं अँबिशन असतं स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचं कलेक्टर व्हायचं, डेप्युटी कलेक्टर व्हायचं, हे अँबिशन असतं. तर हेच अँबिशन घेऊन मी माझं ग्रॅज्युएशन झालं जिओग्राफी ऑनर्समध्ये आणि मग मी दिल्लीमध्ये गेले. आता दिल्लीमध्ये मी UPSC देताना माझं पहिला प्री जी आहे ती राहिली 2-3 मार्क्सने. सेकंड वर्षी मेन्स दिली, पण ती राहिली नाही. आणि असं असतं की मनोधैर्य जे आहे ते खूप स्ट्रॉंग लागतं, ते खच्चीकरण होत राहतं. आणि त्यावेळेस मी स्वतः ज्यावेळेस मी प्रिपरेशन करत होते त्याही वेळेस मी सिनेमा पाहणं हे काही सोडलं नव्हतं. ही एक माझ्या वडिलांची देणगी आम्हाला मिळालेली आहे. तर गाणं आणि सिनेमा हा कधीच आयुष्यातून सुटला नाही. म्हणजे याच्या बिना लोक कसे जगतात हा मला अजूनही प्रश्न आहे. तर म्हणजे आणि मी UPSCचा अभ्यास करण्याचं इन्स्पिरेशन फिल्म स्टार कडनं घेत होते. म्हणजे रिमेंबर कहाणी आला त्यावेळेस नवाजुद्दीन सिद्दीकीची इंटरव्ह्यू छापून आला होता द हिंदूमध्ये, आणि मी त्यांची अशी फर्रीचफरी वाचून काढायचे. त्यामुळे सिनेमावर कुठलाही प्रश्न आला की मी खुश व्हायचे आणि ते यायचे सुद्धा. म्हणजे मला आठवतं त्यावेळेस मनोज वाजपेयीचा चितगोंग नावाचा एक सिनेमा आला होता. तर त्यावर सुद्धा नंतर IB ची जेव्हा मी एक्झाम दिली त्यावर क्वेश्चन होता त्यावेळेस सुद्धा.
तर मी त्याला एक अभ्यास म्हणूनच आणि म्हणून सिनेमाकडे मनोरंजनापेक्षा अभ्यास म्हणून बघण्याची पण मला त्यामुळे सवय पण लागली ते. तर आता असं ते सगळं असं वातावरण होतं त्यामुळे मी असं म्हणू शकणार नाही की मी खूप स्ट्रिक्टली अभ्यास केला होता. हे सगळं म्हणजे लोकं असं म्हणतात जे हुशार, जे पास होतात ते तर असे म्हणतात की ते सतत अभ्यास करत राहतात. आम्ही पण करायचो पण सिनेमासोबत केलेलं आहे. चलो. असं एक्सक्लुझिव्हली असं काही झालं नाही माझ्या बाबतीमध्ये. तर पण मग 2-3 वर्ष जेव्हा ह्या प्रोसेसमध्ये होतो अ, परीक्षा देण्याच्या, हं, 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 त्यावेळेस एक असा मोमेंट आला बरं, एकीकडे सिनेमा, दुसरीकडे साहित्य. म्हणजे हं, मी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामधल्या लायब्ररीमध्ये जाऊन सीपीची आम्ही कोसला विकत होते. कोसला घेऊन आले होते तेव्हा. हं, हं, तर मराठी साहित्याचा ध्यास, तिथे लोकमत पेपर लावलाय, लोकसत्ता पेपर लावलेला आहे. तर साहित्य आणि सिनेमा हा कधी सुटला नाही. तर आणि हा छंद म्हणून ह्याकडे गोष्टीकडे बघितलं होतं. तर मग असं झालं, की 3 वर्ष त्या प्रक्रियेमध्ये राहिल्यानंतर अ, असं होत होतं, की मी सतत स्वतःला विचारत होते, की आपल्याला काय बनायचं नेमकं? म्हणजे कलेक्टर बनण्याची जी एक ज्या त्यामुळे जी सुरुवात केली होती जर्नी, ती तर जिरून गेली होती सगळी. हं, हं, 3च वर्षामध्ये म्हणजे मी 21 मध्ये 23 मध्ये हं, क्वेशन मार्कच क्रिएट झाला, की मला खरंच कलेक्टर बनायचं आहे का? आणि का बनायचं आहे? पण मग आता बनायचंय. लहानपणापासून सगळ्यांनी सांगितलंय, हुशार आहे तर बनवू शकतो, प्रिपरेशन करायचंय. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी साहित्य वगैरे सगळं असं वाचत होते, त्या काळामध्ये खूप स्वतःच्या बाबतीमध्ये एक आत्मपरीक्षण सुरू होतं आणि त्या टाईममध्ये मला रिअलाईज झालं, की मला आता कुठलाही सरकारी जॉब पाहिजे. हं, कारण हे त्यावेळेस रिअलाईज झालं मला, की प्रश्न मी पहिला हा विचारला, की मला नोकरी का पाहिजे? तर फर्स्ट आन्सर वॉज मला नोकरी यासाठी पाहिजे, की मला माझ्या मनाजोगं वाचता आलं पाहिजे. कारण आता प्रॉब्लेम काय होता, की माझी ओढ साहित्याकडे होती आणि मला सगळं टेक्निकल वाचावं लागत होतं. हं, 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 आणि हं. तेच वाचावं तेच, लागत तेच, तेच. होतं. हो. हं, व्हिच वॉज नॉट इम्प्रूव्हिंग एनिथिंग इन माय इनसाईट अँड व्ह्यू. तर मला त्यावेळेस हे झालं, की मी जेव्हा नोकरी मला लागेल ना, तर मी अशी भरमसाठ पुस्तकं वाचेल आणि भरमसाठ पुस्तकं घेईल. कारण पुस्तक घेण्याची माझी एक वेगळी जर्नी लहानपणापासून एक वेगळा स्ट्रगल राहिलेला आहे. तर त्यामुळे मला ही गोष्ट तो जो एक असतो ना, एक ॲनिमल स्पिरिट टू बिकम एन आय-ए-एस हं, ते हं, माझ्यामध्ये संपायला लागलं हं, होतं परीक्षा पास होण्याच्या आधीच हे लक्षात आलं. तर जेव्हा हा विचार आला, की मला वाचन करण्यासाठी, माझ्या मनाजोगं फिरण्यासाठी, मला मनाजोगे सिनेमे बघण्यासाठी पैसा हवा आहे हं, आणि पैशासाठी आपल्याला नोकरी हवी आहे. दॅट्स हं, इट. तर हे जेव्हा फाउंडेशन क्लिअर झालं, दॅट टाईम आय रिअलाइज की आता मला कुठलीही सरकारी नोकरी चालणार आहे. हं, योगायोगाने डेस्टिनी मानतात की नाही आय डोंट नो. पण मला असं वाटतं की लोक म्हणतात ना, की आता आपण बरेच पॉडकास्ट बघतो की ड्रीम जॉब इज अ मिथ. हं. ते मिथच असलं तरी ते माझं मिथ मात्र सत्यात उतरलं. तर योग आणि मला एक असं वाटतं की बँकिंगमध्ये नाही जायचं कारण इट इज व्हेरी बोरिंग. हां, इट इज व्हेरी बोरिंग जॉब. त्यामुळे बँकिंगमध्ये मी बँकिंगच्या परीक्षा दिल्या, पण मी प्री दिली, पास झाले, सेकंड ह्याच्यात नाही जाऊ शकले. हं, म्हणजे मी गेलेच नाही. सेकंड परीक्षा देण्यासाठी गेलेच नाही. स्टाफ सिलेक्शनमध्ये सुद्धा प्री दिली, सेकंड ह्याच्यामध्ये गेले. सेकंड परीक्षामध्ये मी मॅथेमॅटिक्समुळे पास नाही झाले समजा. बट आय नेव्हर ट्राईड हार्ड. मला नोकरी कुठली पण करायची होती, पण कोणत्या नाही करायच्या याची पण लिस्ट क्रिएट होती. त्याच वेळेस योगायोगानं असं झालं, की मी योगायोग यासाठी म्हणते, की 1992 नंतर आकाशवाणीच्या जागा निघाल्या मिळाले. 2013. अच्छा. ते झालं. इट इज लिटरली आफ्टर 1992 आणि त्या जागा होत्या प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह अँड ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह इन हं, हं, आकाशवाणी. प्रोग्राम म्हणजे मी फॉर्म भरला, तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट माझ्यासाठी ही होती, की त्यात मॅथेमॅटिक्स नव्हतं. मला रिझनिंग चालायचं, मला मॅथेमॅटिक्स आणि ॲप्टिट्यूडमध्ये थोडा प्रॉब्लेम होता. म्हणजे मला बसून लिखापडी हं, करायचा हं. कंटाळा यायचा बेसिकली. लॉजिकल रिझनिंग, अभ्यास, चिकित्सक तर ते सांगा. तर ह्यामधल्या काळामध्ये माझं एम-पी-एस-सी पण झालं होतं आणि माझी एम-पी-एस-सीची पण परीक्षा पास झाली होती. तर त्यावेळेस तो फॉर्म मी भरला आणि त्याच्यानंतर सुद्धा मला माहिती नव्हतं, की प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह हा काय प्रकार असतो. हं, पुस्तकं घेतली, त्यावेळेस इंटरनेट पण काही एवढं स्ट्राँग नव्हतं. शोधलं 2013ची गोष्ट सांगते. काहीही माहिती नाही. मग तिथे मुखर्जी नगरमध्ये मी राहायचे. सगळेच याची पुस्तकं मिळतात. तर बरोबर जाहिरात आल्यानंतर त्यांनी त्याचं पुस्तक पण काढलं. त्याचं तेवढं पुस्तक वाचलं आणि मग परीक्षा द्यायसाठी गेलो होतो. ते 2 पेपर होते. पहिला पेपर होता 100 मार्काचा, दुसरा 200-200 मार्काचे 2 पेपर होते. पहिला होता प्री, त्यामध्ये एक 100 मार्क्सचं इंग्रजी होतं. सो दॅट इज व्हेरी प्लस पॉइंट फॉर मी. सॉरी 100 मार्काचं जनरल नॉलेज होतं अँड आय वॉज व्हेरी स्ट्रॉंग इन जनरल नॉलेज. आणि दुसरं होतं इंग्लिश 50 मार्काचं आणि 50 मार्काचं होतं रिझनिंग. आणि त्यानंतर जो दुसरा पेपर होता तो पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह होता.
त्यात तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ज्या भाषेत तुम्ही निवडले त्यात पत्रलेखन करायचं आहे, निबंध हम्म, लिहायचा हम्म, आहे, हम्म, सारांश लिहायचा आहे, क्रिटिकल रायटिंग करायची आहे, नोट करायची आहे. तर ते दोन्ही माझ्या आवडीचे विषय होते. तर ते म्हणजे अभ्यास न करता तो पेपर निघाला. हम्म, आता त्यात कंडिशन अशी होती की पहिला पेपर पास झाला तरच दुसरा पेपर चेक केला गेला जाईल. तर हम्म, मला पहिला पेपर पास झाला हे मला कळलं. मला लक्षात आलं की तो दुसरा पेपर चेक होणार आहे आपला. त्यानंतर मी ते विसरून गेले कारण मी इकडे एमपीएससीची परीक्षा देत होते. मग एमपीएससीची परीक्षा पण त्यावेळेस इकडे झाले आणि तिकडे पण एक सगळ्यात खालची त्यावेळेसची जी पोस्ट होती ती मिळाली. आणि तर ते त्याही बाबतीमध्ये सुरूच होतं, घ्यायचं नाही घ्यायचं हा प्रश्न सुरूच होता. कारण निकाल म्हणजे मी सांगते की त्यावेळेस इंटरव्ह्यूची प्रक्रिया सुरू होती. बाय दॅट टाइम इकडे निकाल लागून 1 महिना झाला मला माहित नाही. आणि मग मी युपीएससीची मेन्स दिली, एमपीएससीची मेन्स दिली आणि मी दिल्लीला परत गेले. वर्ध्याला दिली, नागपूरला मेन्स दिली मी. मग मी परत गेले आणि परत गेल्यानंतर माझी मैत्रीण पेढे वाटत होती. मी म्हटलं कशाचे पेढे? ते म्हणे मेरा बॉयफ्रेंड का प्रोग्राम एग्जीक्यूटिव का निकल गया. मी म्हटलं अरे यार ये तो एग्जामिनेशन मैंने भी दी थी. तर मी 1 महिन्यानंतर मी तो रिझल्ट चेक केला. तर दॅट टाइम आय रिअलाइज की हा आपण झालोय. आणि म्हणजे मी प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह मध्ये ऑल इंडिया माझी 20 रँक होती आणि ऑल इंडियामध्ये सगळ्या ओव्हरऑल ट्रान्समिशन आणि प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह माझे 84 रँक होती आउट ऑफ 1100 पीपल. हम्म. तर मग तो जो मोमेंट सांगते, तो जो मोमेंट होता ना, म्हणजे अजूनही माहिती नाही की प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह काय असतं, प्रोग्रामचं काय आहे? आणि काय संबंध नाही. पण सरकारी नोकरी लागली याचा आनंद होता. आणि तो आनंद मला वाटतं मी माझ्या रूममध्ये जम्प करायला सुरुवात केली. मी पास झाले म्हणून. अँड दॅट तो आनंद 4 किंवा 5 मिनिटं टिकला. त्याचा तो एक्स्ट्रीम युफेमिझम असतो ना, एक्स्ट्रीम हम्म, आनंद. अँड देन आय स्लाइड डाऊन. अँड ती माझी पहिलं रिअलायझेशन होतं की तुमचा आनंद जे आहे ना तो ड्रग्स सारखा कंझ्युम करण्याची गरज नाहीये, कारण तो पण अत्यंत अल्पावधी काळासाठी टिकतो नॅचरली. हम्म, तुम्ही लगेच नॉर्मल होता. तर त्यामुळे ती अंगात आणण्याची गरज नाही. ही एक गोष्ट त्यावेळेस रिअलाइज झाली. बाय दॅट टाइम इकडचा पण निकाल लागला होता आणि ऑब्व्हियसली ही पोस्ट वरची होती, त्यामुळे मग मी ही घेतली. हम्म. मग माझी पहिली पोस्टिंग औरंगाबादला झाली. तिथे गेले तेव्हा मला माहित नाही काय असतं हे. खूप लोकांना पकडलं, बाबा सांग रे काय असतं प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह, काहीही माहिती नाही. जेव्हा मग तिथे आम्ही गेलो, मी जेव्हा तिथे आतमध्ये गेले, सो एव्हरीबडी लाईक व्हेरी मच सरप्राइज्ड की 25 वर्षाची पोरगी प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह कशी काय झाली. हम्म. तर प्रोग्राम तर एव्हरी आणि सगळेजण म्हणे आता ही डीजी बनणार, ह्या वयात जर ही आली आहे तर ही डीजी बनणार. तर ते तिथे गेल्यानंतर रिअलाइज झालं की जसं एखादा IAS त्याची जी सुरुवात होते तर ती त्याला खालची पोस्ट डेप्युटी कलेक्टर पासून स्टार्ट करतो, मग तो कलेक्टर बनतो, जेडपीचा इकडे सीईओ असतो आणि ती त्याची सगळ्यात खालची पोस्ट असते. त्याच्यानंतर मग कमिशनर, त्यानंतर सेक्रेटरी, अशा त्या वरती वरती पोस्ट चालल्या जातात. तर त्याला तर तशा पद्धतीचं हे आहे की ही जी पूर्ण IBPS ज्याला म्हणतात, इंडियन ब्रॉडकास्टिंग प्रोग्राम सर्व्हिसेस, हम्म. ह्यामध्ये ही अशी सगळ्यात खालची एक पोस्ट आहे. म्हणजे ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह त्याच्या वरची एक पोस्ट असते, प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह. बेसिकली जो आपण रेडिओ ऐकतो, तुम्हाला रेडिओ जे काही ऐकू येतं, दॅट एव्हरीथिंग इज प्लॅन्ड बाय प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह. एव्हरीथिंग. अच्छा. म्हणजे ग्राउंडवर जो काही रेडिओ म्हणून जो स्टँड असतो, त्या रेडिओचा कणा असतो प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह. हम्म. आता त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सेक्शन्स असतात. म्हणजे जसं आता आपण म्हणतो की भगिनी वनिता विमेन स्पेशल प्रोग्राम आहे. जसं आता वनिता मंडळ येतो दुपारी 12 वाजता, किंवा युथ प्रोग्राम असतो, किंवा बालसभा असते, किंवा प्रौढांचा कार्यक्रम असतो. तर अशा एक स्पेशलाइज्ड कार्यक्रमासाठी एक एक ऑफिसर प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह दिला जातो. आणि मग तो कार्यक्रम महिन्याचा किती दिवस येतो, जसं फॉर एक्झाम्पल वनिता मंडळ महिलांचा कार्यक्रम तो माझ्याकडे होता. तो रोज होता, तो 1 तासाचा होता. हम्म. रोज 12 ते 1 तो कार्यक्रम चालायचा. मग त्या कार्यक्रमात आपल्याला रोज दिवसाचे 7ही दिवस एकच कार्यक्रम तुम्ही करू शकत नाही. मग त्यात रोज कुठला कार्यक्रम करायचा, कुठला कार्यक्रम? हम्म. त्यामध्ये वेगवेगळे विषय कोणते आणायचे, सध्या महिलांचे विषय काय सुरू आहे, महिलांना काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, तो इंटरेस्टिंग कसा बनवता येईल, त्याचं सादरीकरण कसं करायचं, त्याच्यामध्ये एक्सपर्ट कोण बोलवायचे, त्यांचा इंटरव्ह्यू कोण घेणार, त्यांना पेमेंट किती द्यायचं, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन कसं करायचं. सो एव्हरीथिंग इज मॅनेज्ड बाय प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह. सो त्यामुळे तुम्हाला माहिती असेल, बासी मर्ढेकर, पु ल देशपांडे, त्यानंतर अजून पण बरेच लोक होते, हे आयदर प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह होते किंवा प्रोडक्शन असिस्टंट होते, म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युटिव्हच्या सोबत काम करायचे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आधीपासून, म्हणजे जेव्हा फक्त आकाशवाणी हेच एक मेन मीडियम होतं महत्वाचं,
90 पर्यंत तर आकाशवाणीने त्याची पीक टाइम बघितलेला आहे. त्या काळामध्ये प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह इज कन्सिडर्ड लाइक एज अन एलिट, लाइक कलेक्टर ऑफ दॅट हम्म. प्रोग्राम स्टेटस. थिंग. हा, म्हणजे जस्ट एज अन एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून, एक तुलना म्हणून. मात्र त्याच्यानंतर तो प्रमोशन घेऊन मग असिस्टंट डायरेक्टर बनणार, मग तो डायरेक्टर बनणार, मग तो एडीजी बनणार, मग डीजी बनणार, असं त्याचं ते व्हायचं. तर बेसिकली तुमच्या रिजनमध्ये, समजा फॉर एक्झाम्पल आता आपण उस्मानाबादमध्ये बसलोय, धाराशिवमध्ये एक आकाशवाणी आहे. त्या आकाशवाणीने त्याच्या जिल्ह्यामध्ये डिसाईड करायचं की त्याचे इश्यूज काय आहे, तिथले लोक कशी आहे, त्यांची सांस्कृतिक नीड काय आहे. कारण सांस्कृतिक नीड जी आहे, जी आपण टेक्निकल गोष्टी, इकॉनॉमिक ज्या गोष्टी म्हणतो त्याच्यामुळे आपण जिवंत राहतो, पण सांस्कृतिक आणि वैचारिक जी गरज आहे ते आपल्याला माणूस म्हणून डेव्हलप व्हायला आणि इंटर्न आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी खूप महत्वाची असते. त्यामुळे क्रिटिकल थिंकिंग असो, आणि बऱ्याच लोकांना हे वाटतं, पण तुमची क्रिएटिव्ह नीड, सांस्कृतिक नीड ही तुमची फंडामेंटल नीड आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो बऱ्याच वेळा, पण दॅट इज अ फंडामेंटल नीड. तर ह्या सगळ्याची जे काम आहे ते तिथे बसलेला प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह करणार, की धाराशिवमध्ये मला माझ्या लोकांना काय काय द्यायचंय. आणि तुम्हाला सांगते, 90 पर्यंत श्रोता संघ इतका ऍक्टिव्ह होता की तुम्हाला ते पत्र लिहायचे लोकांना. आज असं झेडपी शाळेमध्ये जर समजा त्या शिक्षिकेला काही करायचं असेल, तर तिला त्या गावातल्या ग्रामपंचायतीतले लोक, पालक, हे सगळ्यांना जसं विश्वासात घ्यावं लागतं, तसं आकाशवाणीमध्ये सुद्धा ती गोष्ट होती की त्या डिस्ट्रिक्टमध्ये जे चांगले कल्चर्ड, म्हणजे एज्युकेटेड वैचारिक लोक आहेत त्यांना बोलवायचं, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं, कृषी तज्ज्ञ कुणी असतील त्यांना बोलवायचं, शेतकऱ्यांना बोलवायचं, अशा सभा व्हायच्या. तर आकाशवाणीला असं एव्हरी टाइम आकाशवाणी इज लाईक इन फेस्टिव्ह मूड, उत्साहाचं वातावरण होतं. बट ऍट द सेम टाइम आकाशवाणी वॉज अ कल्चरल एलिट मीडियम सुद्धा मानला गेलेला आहे. शेतकऱ्यांचा जर एक कार्यक्रम सोडला आपण, तर जनरली जर बघितलं तर ते एक सो कॉल्ड एलिट मीडियम राहिलेलं आहे, कल्चरल किंवा पण सगळ्या बाबतीमध्ये. आता हा एक झाला. आता दुसरा भाग सांगते की मी माझा आवाज कधी ऐकला. दुर्दैवाने म्हणा, सुदैवाने म्हणा, मी खूप डिफिकल्ट कंडिशनमध्ये जॉईन झाले. म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह सगळं प्लॅन करतो, पण त्याच्या अंडरमध्ये काम करण्यासाठी कॅज्युअल किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल लोक असतात. जसं मी ऍट द एज ऑफ 25 जॉईन झाले, माझ्याकडे सगळे कॅज्युअल चालले गेले. तर कुणी पचवू नाही शकलं, कुणाला पचवू दिलं नाही, किंवा कुणाचे जेन्युइन रिझन होते, असं करत सगळे निघून गेले. आणि काही नियमानुसार सुद्धा काही लोक निघून गेले. तर आणि नवीन लोक लवकरात लवकर भरले पण गेले नाही. तर सगळी डिफिकल्ट कंडिशन होती. आणि त्या त्या सगळ्या नियमांमध्ये एकच गोष्ट बसत होती की 30च्या आतमध्ये वय पाहिजे, आणि ते फक्त माझं होतं. तर त्यामुळे आर्टिस्टला बोलावणं, रेकॉर्ड करणं, एडिट करणं, ब्रॉडकास्ट करणं, हे सगळे कामं मी केले. तर मला पहिले एडिटिंग शिकायला, पहिले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी शिकल्या, मग नंतर मी एडिटिंग शिकले. त्यावेळेस आमचे अनाउन्सर देशपांडे सर होते, त्यांनी मला शिकवलं. अँड आय स्टील रिमेंबर. आणि तो जो इंटरव्ह्यू आहे तो, दॅट इज, आय स्टील रिमेंबर, इट्स माय फर्स्ट इंटरव्ह्यू. मी मुलाखत पहिल्यांदा मी घेतली, आणि ती एक काहीतरी 23 मिनिटांची मुलाखत झाली, आणि ती 15 मिनिटांवर आणायची होती. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तोपर्यंत मला असं वाटत होतं की माझा आवाज चांगला नाहीये. पण तुम्ही ऑफिसर आहेत म्हणून म्हणा की माहिती नाही, पण सगळे मला म्हणायला लागले तुमचा आवाज खूप चांगला आहे. मी कधीही या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला, त्यामुळे मी घेतली नाही मुलाखत बरेच दिवस, पण नंतर मला घ्यावीच लागली, सर्कमस्टान्सेस तसे होते. तर मला जेव्हा एडिटिंग, साऊंड फोर्स मध्ये आम्ही एडिटिंग करायचो, सो आय स्टार्टेड लाइकिंग इट. एडिटिंग मला आवडायला लागली. तर मी एडिटिंग करायला बसले. तर जे आमचे दुसरे जे लोक होते कॅज्युअल वगैरे, लाईक, मॅडम तुम्ही ऑफिसर आहात, तुम्ही एडिटिंग कसं काय करता? अरे का नाही करायची, ते आलं पाहिजे आपल्याला, ते फंडामेंटल आहे, ते आलंच पाहिजे. तर ते मी करायला घेतले, आणि मला वाटतं मी 2 दिवस एडिटिंग करत होते. कारण काय, तर तो माझा पहिला इंटरव्ह्यू होता आणि तो चांगला गेला पाहिजे. आणि 2 दिवसापासून मी तहान भूक विसरून ती मुलाखत मला एडिट केली. मी ती 23 मिनिटांची मुलाखत 14 मिनिटांवर, आणि आय वॉज व्हेरी हॅपी की मला एडिटिंग करता येते. पण एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा ती ऑन एअर गेली, तेव्हा त्याच्यामध्ये एक 40-50 सेकंदाचा अनएडिटेड भाग गेला. तर माझा आवाज कसा गेला यापेक्षा महत्वाचं, मी प्रोड्यूस केलेली मुलाखतीमध्ये अनएडिटेड भाग गेला. ही गोष्ट मला भलती लागली. आणि त्यावेळेस मी एक गोष्ट रिअलाइज झाली की एडिटिंगची एक 2-3 स्टेजेस असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता माझी मुलाखत घेताय, आणि तर तुम्ही ही जर मुलाखत तुम्ही एडिट केली, तरी ती दुसऱ्या व्यक्तीला ऐकायला द्यायची. म्हणजे तुम्ही जो माणूस पहिल्यांदा एडिट करतो, दॅट इज प्रायमरी एडिटिंग अँड देन सेकंडरी एडिटिंग. कारण प्रायमरी एडिटिंगने कितीही चांगलं एडिटिंग केलं तरी काही ना काही त्यात राहत.
सो त्यातून मी एक गोष्ट शिकली की कुणीही एडिट करू ना, पण ती दुसऱ्यांदा ऐकायची. दुसऱ्यांदा त्याच्यानंतर ती ऑन एअर जाऊ द्यायची. आकाशवाणीमध्ये आधी ड्राय रन नावाचा प्रकार होता. एक मोजक्या हम्म. लोकांसाठी ते ब्रॉडकास्ट केलं जायचं. म्हणजे चुका जर झाल्या किंवा रिसेप्शन झालं तर तर लगेच हा माहिती हा पडायचं. लगेच मिळेल. आता तो तसला काही प्रकार राहिला नाही. तर त्यानंतर मात्र एडिटिंगच्या चुका कधीही झाल्या नाही. आणि मग मी इंटरव्ह्यू घेत गेले. म्हणजे मी सांगते की डिफिकल्ट कंडिशनमध्ये मी जॉईन झाले. खूप सारे सेक्शन माझ्याकडे होते आणि मी दिवस-रात्र काम करायचे. म्हणजे ते जी मिलेनियल हम्म. जनरेशन आहे ना 90ची, हम्म. आम्ही खूप काम करायचो, आम्ही खूप काम केलंय, तुम्ही काय करता? तसलाच प्रकार होता तो. कारण आमच्या पिढीला अं, हे एक मिरवायची पण गोष्ट की आम्ही खूप काम करतो. तर खूप त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं की हे सगळं प्रोडक्टिव्ह होतं. हां, क्रिएटिव्ह होतं. हम्म. आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला थकवत नाही. तुम्हाला रिज्युनेट करते. तर मी नेहमीच एडिटिंगला ॲज अ नशा म्हणते. एडिटिंग इज लाइक इज अ थेरपी अँड इट इज एक एक नशा आहे तो. त्यामुळे आणि मी क्वार्टरमध्ये शेजारीच राहायचे. 6 वाजेपर्यंत ऑफिसला बसलं, घरी जायचं, नाश्ता, जेवण वगैरे केलं की पुन्हा ऑफिसला यायचं, परत एडिटिंग करायचं, रात्री 10:30 वाजेपर्यंत बसायचं, परत जायचं. आय यूज्ड टू लाइक इट. आणि तो जॉब मला इतका नंतर हळू-हळू आवडायला लागला. त्यानंतर पण मी एकदा यूपीएससी ट्राय केली. पण आय वॉज त्याही वेळेस जेव्हा मी यूपीएससीची परीक्षा जेव्हा मी अभ्यास करायचे, त्यावेळेस मी असा विचार करते की अरे, हा टॉपिक चांगला आहे. याच्यावर रेडिओवर कार्यक्रम तयार करता येऊ शकतो. मग त्यात काय-काय कंटेंट घालता येईल. सो माझं डोकं अशाच पद्धतीने काम करायला लागलं. हम्म. तर दॅट टाईम आय रिअलाइज की मी म्हणते ना की ड्रीम जॉब इज अ मिथ. तर ते योगायोगाने मला तो ड्रीम जॉब माझा मिळाला. कारण मला साहित्य आवडत होतं. आकाशवाणीमध्ये साहित्य वाचन इज युअर प्री कंडिशन. हम्म. तुम्हाला साहित्याचं नॉलेज असलंच पाहिजे. सिनेमा तुम्हाला माहिती असलाच पाहिजे. संगीत तुम्हाला कळलंच पाहिजे. तर जर ह्या गोष्टी तुम्हाला येत असतील, तर ऑफिसर म्हणण्यापेक्षा तुम्ही एक क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून तुम्ही चांगलं काम करू शकता. त्यामुळे आय स्टॉप्ड डिलिबरेटली. 3च अटेम्प्ट दिले मी टोटल आणि मग मी म्हटलं की आता मला कुठलीही परीक्षा द्यायची नाहीये. आय विल बी प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह फॉरएव्हर. तर मी अ, 8.5 वर्ष कार्यक्रम अधिकारी होते. आणि मग नंतर इव्हेंच्युअली मला असं वाटलं की आता थोडं मूव दुसरं हा 8 हम्म. 8.5 वर्षानंतर थोडंसं चेंज आलं पाहिजे. थोडं काहीतरी चेंज करूया, पण आकाशवाणी बदलायची नाहीये. हम्म. तर मग इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसच्या जागा निघाल्या होत्या आणि त्याची मी परीक्षा दिली आणि मी रिक्वेस्ट केली की मला तुम्ही प्लीज आकाशवाणीमध्येच ठेवा. त्यामुळे मला माझे कलीग्स म्हणतात होतं की "तू आकाशवाणी सोडू नको." म्हणलं, "नाही, मी शक्यतो सोडणार नाही." कारण आकाशवाणी इज माय फर्स्ट लव्ह. आणि लोकं जे जे म्हणतात आकाशवाणी कुणी ऐकत नाही, तर मी त्यांना हम्म. म्हणते, "तुम्ही आकाशवाणीवर चुका करून बघा. हम्म. मग तुमच्या लक्षात येईल किती लोकं ऐकतात." सो दॅट इज द जर्नी. अ, सॉरी मी खूप एलॅबोरेटिव्हली नाही नाही सांगतीये. नाही नाही यात त्यामुळे बरेचसे म्हणजे बरेच गोष्टी आहेत ना, त्या या होत आहेत समजतात नव्याने. त्यामुळे आणि आपला उद्देशच तो आहे की विस्तृतच बोलायचं आहे आपल्याला, हं, कारण हं, या हं. विषयावर शक्यतो काही म्हणजे असं बोललं जात नाही. अ, मगाशी तुम्ही म्हणालात ना की विश्वासार्हतेचं जे आपण म्हणत होतो की रेडिओमध्ये एवढी सगळी प्रोसेस आहे म्हणून कदाचित अ, त्या एका विश्वासार्हतेनं हो. अ, तो कार्यक्रम बाहेर येतो. डिजिटल युगामध्ये अ, ही विश्वासार्हता जपणं किंवा तसे कार्यक्रम घेऊन जाणं याच्यामुळं कदाचित रेडिओ एक वेगळेपण आहे असं आपण म्हणता येईल का आपल्याला? कारण आता रेडिओचं पण वेगळेपण बाकीचे आपण जे काही म्हणतो की खूप पॉडकास्ट येत आहेत, हं, युट्यूबवर खूप हं, हं. कार्यक्रम येत आहेत, पण तेच एक आहे की तुम्ही ऐकताय आणि तुम्ही विश्वास ठेवताय, हे रेडिओच्या बाबतीत अजूनही आहे. बिलकुल, बिलकुल. नाही आणि पॉडकास्ट म्हणजे तरी काय आहे बेसिकली? इंटरव्ह्यू जे आम्ही ऑडिओ इंटरव्ह्यू करायचो, ते तुम्ही हम्म. व्हिडिओ करताय. iPodमध्ये तुम्ही आधी गाणी ऐकायचा, त्याच्यावरनं ते पॉडकास्ट नाव आलंय. आणि मला तर पहिले पॉडकास्ट शब्द ऐकला तर मला असं वाटलं काहीतरी वेगळंच आहे की काय? मग रिअलाईज झालं की हा तर इंटरव्ह्यूच आहे, हे तर आम्ही रोज इंटरव्ह्यूज. करतोय. है ना? आणि तुम्हाला सांगते आकाशवाणीमध्ये सोर्सेस चेक करण्याची इतकी बारीक व्यवस्था आहे की त्याच्यासोबत आजही हम्म. कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. म्हणजे हम्म. आता मी न्यूज सेक्शनमध्ये आहे. तर कधी-कधी इतका राग येतो की आपल्याजवळ ती म्हणजे माहिती असतं पुढे ती गोष्ट झालेली आहे आपल्याला. सगळ्या टीव्ही वाहिन्यांवर ते हम्म. चाललेलं असतं. पण तरीही कन्फर्म ऑफिशियल कन्फर्म. सोर्सेसकडनं जोपर्यंत ती येत नाही, तोपर्यंत आम्ही ऑन एअर ते जाऊ देऊ शकत नाही. बिंग अ प्रोग्रामर म्हणजे आधी मी प्रोग्रामिंगमध्ये होते, आता मी न्यूजमध्ये आहे ॲज अन एडिटर. आम्ही ती गोष्ट करत नाही. पॉडकास्ट असो नाहीतर अजून काही असो. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. आम्ही ते एक कार्यक्रम करायचो मेडिकलमधला. त्यामध्ये एक डॉक्टर होती आयुर्वेदाची. ती म्हणाली की अ, जे मेन्स्ट्रुअल कप असतात, हम्म. बायका ज्या वापरतात.
त्यामुळे त्यांच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. हम्म. तर मी त्यांचा इंटरव्ह्यू सगळा होऊ दिला, तो काही लाईव्ह नव्हता. त्यानंतर मी त्यांना विचारलं की मला तुम्ही याचे पुरावे दाखवा, तुम्ही जे वाक्य बोलला याचे पुरावे दाखवा, कारण हम्म. सायन्स जे आहे ते याच्या अगेन्स्टमध्ये सुचवतंय सगळं, कस्टमर. याच्या अपोजिट आहे. तर ते म्हणाले नाही मॅडम, असं नाही. म्हटलं मला तुम्ही पुरावे द्या. तर ते म्हणाले नाही. मी म्हटलं मग तुम्ही कन्फर्म आहात का याच्या बाबतीमध्ये, उद्या तुम्ही तो ब्लेम घेऊ शकता का? तर ते म्हणले नाही पण असंच आमचा विश्वास आहे. म्हणलं विश्वासावर काम नाही हम्म. चालत. हम्म. हम्म. तर त्यामुळे आम्ही तेवढा जो भाग आहे, मी त्यांना सांगितलं की मी हा एवढा भाग तुमच्या मुलाखतीमधून काढून टाकेल. कळलं. तर ह्यासाठी तुम्हाला म्हणून जो अधिकारी जो कंडक्ट करतो त्याला सुद्धा वेल रीड आणि वेल रिसर्च असणं खूप आवश्यक असतं. आणि काय आता डिजिटल युगामध्ये इतक्या अफवा आणि इतक्या गोष्टी चालतात की समटाइम्स यू फील की ते कन्फर्म नाहीये. तर असं जर झालं तर आकाशवाणीमधून त्याचं क्लॅरिफिकेशन देण्याची पण एक मेथडॉलॉजी आहे हम्म. हम्म. की आम्ही लगेच दुसऱ्या कार्यक्रमामध्ये त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की असं असं हम्म. झालं असेल, तर हे असं नाहीये, आम्ही त्याचे सोर्सेस कन्फर्म करत नाही, पण हे असं ब्रॉडकास्ट होणं सुद्धा आम्ही स्वतःवर धब्बा समजतो की तुम्हाला क्लॅरिफिकेशन देण्याचं कामच पडू नये, कामच इतके करू नये. सोर्सेस तुम्ही चेक करा. आणि म्हणून आकाशवाणीची विश्वासार्हता आजही आहे. असं ते. तर ती एक गोष्ट नेहमी असते. अं, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या बाबतीमध्ये आकाशवाणी जे काही कार्यक्रम घेतं, तर तुम्हाला काय वाटतं की काय परिणाम शेतकऱ्यांच्या आयुष्यावर, महिलांच्या आयुष्यावर आकाशवाणीनं टाकला आहे? बघा, एक सगळ्यात महत्वाचं आपल्याला आकाशवाणीची जर्नी आधी समजून घेणं आवश्यक आहे की आपल्याकडे एकच मीडियम होतं. टीव्ही तर खूप नंतर आला है ना, आणि न्यूजपेपर काही सगळ्यांच्या जवळ जाणारं नव्हतं. हम्म. तर रेडिओ जे आहे ते तुलनेने तसं स्वस्त होतं, तुलनेने. तसं. न्यूजपेपर इतकं नाहीये, पण न्यूजपेपरसाठी, वर्तमानपत्रासाठी तुम्हाला तुमचं एज्युकेटेड होणं आणि वाचणं आवश्यक आहे. इथं तुमच्या साक्षरतेची आणि अक्षर ओळख असण्याची गरज हम्म. नाहीये, हम्म. है ना. तर तुमचे कानच, हात पण तर तुमचे धरून ठेवत नाही, पाय धरून ठेवत नाही. right. त्यामुळे आकाशवाणी ही आधीपासून एक मास मीडियाचं त्याने काम केलेलं आहे. आणि 90 पर्यंत आकाशवाणीच होतं सगळीकडे आपल्याकडे. हम्म. तर शेतामध्ये असू देत किंवा घरी काम करताना असू देत, सगळीकडे आपल्याला रेडिओ सापडायचे. आणि त्यामध्ये टाइमली, आणि आपण एक म्हणू की एक मास चळवळीचं रूप रेडिओने घेतलेलं आहे. कारण तुम्ही आजही कृषीचे कार्यक्रम बघा रेडिओचे, ते त्या पद्धतीने तिथल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात करूनच ब्रॉडकास्ट केलेले जातात. हम्म. तर ते एक महत्वाची गोष्ट आहे. महिलांसाठी तर कार्यक्रम सुरू करावा हे खुद एक संसद कमिटीने सांगितलं होतं. त्यामुळे तो कार्यक्रम केला जातो आणि खूप सिरियसली त्याकडे बघितलं जातं, महिलांच्या कार्यक्रमाकडे. त्यानंतर लक्षात घेऊन युवाणी सुरू झाला. हम्म. तर ह्या सगळ्यांची एक गरज का होती की जेव्हा आपल्याला माहिती आहे की जे शास्त्रीय संगीत किंवा लोकसंगीतकार जे काही आपल्याकडे आर्टिस्ट होते, त्यांचे आधी आश्रयदाता होते जे संस्थानिक लोक होते ते. पण मग नंतर सगळी संस्थानं खालसा झाली. तर इंडिपेंडन्स नंतर या सगळ्यांचा आधार कोण होता, तर ऑल इंडिया रेडिओ, आकाशवाणी. त्यामुळे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आपल्याकडे रेग्युलर होतात, लोकसंगीताचे होतात. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर फार्म अँड होम एक स्पेशल एक पोस्ट सुद्धा क्रिएट केली जाते प्रत्येक याच्यामध्ये. आधी प्रत्येक आकाशवाणीमध्ये ऑफिसर्स असायचे, तर ॲग्रिकल्चरचे. तर ते त्यांना ॲग्रिकल्चरचं नॉलेज असणं अपेक्षित मानलं जात होतं तेव्हा सुद्धा. आणि त्याचे स्पेशल आणि खूप सारे, म्हणजे तुम्ही आजही बघा कोणत्याही आकाशवाणी सकाळच्या 1 तासाच्या चंकमध्ये एक कृषीचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी ते त्यावेळेसची एका पाईपची पण ऍडव्हर्टाइजमेंट होती बघा, त्याने स्पॉन्सर करायचं, मी ते नाव घेत नाही म्हणा. आय थिंक फिनोलेक्स येस, तर ती जी ट्यून आहे ती अजूनही लोकांना माहिती आहे. सिग्नेचर ट्यून लोकांना माहिती आहे. तर ते ट्यून लागलं की लोक लक्षात येतात. तर मी ते बालपणी ते सगळं ऐकून मोठं झालं. आमच्याकडे रोज संध्याकाळी तो रेडिओ चालायचा. तर रेडिओ वॉज ऑलवेज बीन अ मास मुवमेंट टिल 90s. आज डिजिटल युगामध्ये आपण आलेलो आहोत, पण आपण त्याचंच एक मॉडिफाय रूप केलेलं आहे. म्हणजे आम्ही जे सगळं ऑडिओ फॉर्मॅटमध्ये करायचो ते तुम्ही व्हिज्युअलमध्ये करताय, हे अजून छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये करताय. बट द पॉइंट इज दॅट हे किती दिवस व्हायबल होणार आहे. कारण आपल्याला असं वाटतंय आता की डिजिटल पिढी वाया गेलेली आहे, जेनझी ते छोटं बघतायत, टाइम स्पॅन छोटे झालेले आहेत. पण रिसर्च हेही सजेस्ट करतं की मोठे मोठे आर्टिकल वाचणाऱ्या युथची संख्या वाढलेली आहे, डीप खोलात जाऊन बघणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. त्याचं दुसरं साईड ही पण आहे. त्यामुळे रेडिओची आता आमच्याकडे जे आता आणि डिजिटल मीडियामध्ये आकाशवाणीने सुद्धा स्वतःला डिजिटाईज केलेलं आहे, मॉडर्निटीमध्ये जात आहे. सगळे त्यांचे इंस्टाग्रामचे पेजेस आहेत, फेसबुक आहे, युट्यूबवर सगळे कार्यक्रम टाकले जातात. म्हणजे मी घेतलेले सगळे इंटरव्ह्यूज आकाशवाणी युट्यूब चॅनलवर आहे. तर तिथे पण लोकांना बघता येतं. तर आणि ऐकण्याचाच मीडियम आहे ना. म्हणजे द थिंग इज दॅट आता आपण प्लॅटफॉर्म डायव्हर्सिफाय केलेले आहे.
बाकी चेंजेस जे आहे आणि आपण वी ट्राय टू कनेक्ट, पण आकाशवाणीने नेहमीच लोकांना जे पाहिजे त्याच पद्धतीने कनेक्ट होणारेच कार्यक्रम त्यांनी मोस्ट ऑफ द टाइम ते दिलेले आहे. अं, गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे आपण म्हणू एक 20 वर्षांमध्ये छोटे छोटे कम्युनिटी रेडिओ निघाले हम्म. आहेत किंवा काही FM रेडिओ आहेत किंवा काही स्थानिक भाषांमध्ये कार्यक्रम करणारे एखाद्या विषयाला पकडून काम करणारे काही रेडिओ स्टेशन्स आहेत. हम्म. तर त्या बाबतीत काय सांगता येईल की त्यांचं कामाचं स्वरूप आणि बघा, आता मी एक परत हे सांगते की जसं आपण म्हणतो म्हणजे बरेच लोकांना रेडिओ कोण ऐकतं. म्हणजे मी हम्म, जेव्हा आकाशवाणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जॉईन केलं, तर माझ्याकडे काही गाडी नव्हती, तर मी कुठे जायचे आणि सांगायचे आकाशवाणीला उतरून द्या, आकाशवाणी क्वार्टरला. तर एकदाच मला तो रिक्षावाला म्हणाला, अजून पण सुरू आहे हे. हम्म, हम्म, तर ते तर ते म्हणलं हा सुरू आहे. म्हणजे लोक असं म्हणतात की कोण ऐकतं वगैरे वगैरे, पण कोण ऐकतं नाही. आय एम शुअर की सगळ्यात जास्त आणि विविध भारतीचा तर आजही हम्म, कुणीही रेकॉर्ड म्हणू हम्म, शकत नाही. इतके FM बरोबर. चॅनल्स काढले, पण विविध भारतीचा हात कोणी धरू शकत नाही. हम्म, तर रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या आहे आणि त्यामध्ये आता मी हे म्हणते की भारत सरकारचा जर तुम्ही अजेंडा बघाल, तर सरकार कम्युनिटी रेडिओला प्रचंड पाठबळ देतंय. हम्म, त्याचा हम्म, पुरस्कार करते. त्याचं कारण असं आहे, की आकाशवाणी वॉज अ मास मीडिया. ते लार्जर ऑडियन्सला केटर करतं. म्हणजे तुम्ही आधी बघा, महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर आणि आपल्याकडे परभणी किंवा हम्म, पुणे असे 3-4च चॅनल होते. मीडियम वेव्हने ते खूप दूर-दूर ऐकता येत होतं आणि ते बरोबर. चांगलं ऐकता पण येत नव्हतं. मग FM आले, मग प्रत्येक जिल्ह्याची नीड समजायची. म्हणजे आपण प्लॅनिंग आपण हे अल्टिमेटली कशासाठी करतोय, की माणसाची उन्नती झाली पाहिजे. इकॉनॉमिकली त्याला तो वेल इन्फॉर्म्ड असला पाहिजे. तर आपण मग एका जिल्ह्याला रेडिओ दिला आणि जिल्ह्याला दिल्यानंतर आता आपण म्हणतो की नाही, एक कम्युनिटी हम्म, कम्युनिटी म्हणून प्रॉस्पर झालं पाहिजे तुम्ही. त्याच्यामुळे हम्म, मग कॅम्पस रेडिओ आले, की कॉलेजच्या युवकांना केटर करता आलं पाहिजे. मग एखादी कम्युनिटी आहे, एखादी ट्रायबल कम्युनिटी आहे किंवा धुळे नंदुरबार सारखा प्रदेश आहे, तिथे कम्युनिटी रेडिओ प्रचंड आज मोठं यश मिळतंय तिथे. हम्म, तर तिथे काय, की त्या कम्युनिटीची नीड काय आहे, मग तिथे तुम्ही त्यांना तुमची प्रमाण मराठी नका सांगू. कारण मास मीडियाचे, गव्हर्नमेंट मीडियाचे एक रूल्स आहे ना, रूल्स की आहेत. आकाशवाणीमध्ये आम्ही भलेही कुणालाही आम्ही बोलवतो आणि त्यांना सक्ती नाही करत. ते ज्या भाषेत आहे त्याच भाषेत ते बोलले जातात. पण आमची जी ब्रॉडकास्टिंगची जी भाषा आहे, ती प्रमाण भाषा आहे. प्रमाण भाषा. त्यापेक्षा जर आज मी नागपूरमध्ये आहे आणि जर मी वराडी भाषेमध्ये जर बोलले, तर हम्म, माझ्या लोकांना वराडी जास्त कनेक्ट करेल ना. तर हम्म, ही रेडिओ इथून हळू आपण त्याला म्हणू की हम्म, इंटिमेट मीडियम झालेलं आहे. की हम्म, कम्युनिटीमध्ये, छोट्या कम्युनिटीमध्ये छोटे-छोटे असतील, कोणी बचत गट असेल, त्यांनी त्यांचा पुरता रेडिओ ओपन येस. केला. की तुम्ही एक रेडिओ आणि असंही नाही की प्रत्येकाच्या घरी रेडिओ असला पाहिजे. 2 तास कार्यक्रम आम्ही सुरू ठेवू, तुम्ही 2 तास एकत्र या आणि 2 एकत्र तास ऐका. एकत्र राहण्याचं. त्यामध्ये तुम्ही काय करता, की एखाद्या एक्सपर्टला बोलवतात किंवा त्याचं रेकॉर्ड करता आणि त्याचं रेकॉर्ड करून तुम्ही ऐकता. तर एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे ना, की हे माझं आहे. मी असं. कॉन्ट्रिब्युशन त्यामध्ये करतोय येस. आणि त्याच्यातून मी माझं प्रॉस्पर करतोय. तर ही जी गोष्ट आहे, की कम्युनिटी मिळून आपण वेल इन्फॉर्म्ड, वेल एज्युकेटेड अँड वेल डेव्हलप्ड होऊया. हा भारत सरकारचा याच्या मागे मोटो होता आणि त्यामुळे तुम्ही बघाल, की दरवर्षी कम्युनिटी रेडिओला सरकार स्पॉन्सर्ड करते, त्यांना प्रेरणा देते, त्यांना प्रोत्साहन देते, की तुम्ही अधिकाधिक कम्युनिटी करा. पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन कम्युनिटी रेडिओ. सस्टेन. तुम्हाला काय म्हणतात त्याला, त्याचं कारण असं आहे, की कम्युनिटी रेडिओ हे काही पैसा कमवण्याचं माध्यम नाहीये. त्यामुळे तुमची कम्युनिटी एकत्र येऊन जर तुमच्यासाठी काहीतरी करत असेल किंवा ऍडव्हर्टाइजमेंटच्या थ्रू तुम्ही जर काही करू शकत असाल तर, किंवा मग तुम्हाला एक चांगला स्पॉन्सर्ड आहे. तुम्ही बघा, बरेच वेळा आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये सुद्धा लोक कम्युनिटी रेडिओला मदत करतायत. तर ही यासाठी की, आणि तुम्ही बघा की जर छोटे छोटे मुलं त्यावेळेस कम्युनिटी रेडिओ मध्ये त्यांचे कार्यक्रम प्रेझेंट करतात, त्यांच्या आयुष्याला पण एक दिशा मिळते, की हा, मी याच्यातून करिअर करू शकतो. कॉन्फिडन्स वाढतो परत. कॉन्फिडन्स वाढतो. नुसतं प्रत्येक गोष्टी फक्त इकॉनॉमिक पॅटर्न मध्ये बघायच्या नसतात, की तुमची कोणती गोष्ट तुम्हाला कधी कुठे मदत करेल, यू नेव्हर नो. त्या सेन्समध्ये कम्युनिटी रेडिओ, आणि विशेष म्हणजे कम्युनिटी रेडिओ छोटंसं स्वतःचं ऍप पण तयार करतात. ते युट्यूबवर पण असतात. त्यांना फ्री स्पेस पण इंटरनेटवर अवेलेबल आहे. तर ह्या सगळ्या माध्यमातून ते डायव्हर्सिफाय करताय. तर इन अ वे आपण आपल्या युथ, आपल्या स्त्रियांना आणि आपण ऍज अ कम्युनिटीला ह्या सगळ्या गोष्टींसाठी चालना देतोय आपण. सो कम्युनिटी रेडिओ इज अ व्हेरी बिग गुड. आणि बिहार सारख्या, आम्ही मागे माझं ट्रेनिंग झालं आता, तर आम्ही गुडगाव मधल्या एका कम्युनिटी रेडिओला जाऊन भेटलो. तर ते 2 रूम मध्ये एस्टॅब्लिश आहे. अच्छा. काही तामझाम नसतो त्याच्यामध्ये. एका छोट्याशा रूम मध्ये ते एस्टॅब्लिश करतात आणि कम्युनिटीची नीड आणि त्यांच्या भाषेमध्ये. तर त्यावेळेस ते गुडगावमध्ये
आता आपल्याला माहिती आहे की फर्स्ट मिलेनियल सिटी इन इंडिया इज कॉल्ड गुडगाव. हम्म, 90 नंतरचे प्रचंड श्रीमंत हो. लोकांनी आणि गुडगावमध्ये सेन्ससमध्ये त्यांनी स्वतःची प्रायमरी भाषा सुद्धा इंग्रजी सांगितलेली आहे. हम्म, तिथे बिहार, युपी मधून किंवा बाकीच्या बस्तर आणि छत्तीसगड आणि बुंदेलखंड सारख्या सगळ्या रिजन मधून जे मायग्रंट वर्कर्स तिथे येऊन काम करतात, गुडगावमध्ये जे लोक आहेत, त्यांच्यासाठी हा रेडिओ एका संस्थेने सुरू केला. हम्म, पण रेडिओ लहरी तर सगळ्याच बाबतीमध्ये कॅप्चर केल्या जातात ना, तर हे आपले मिलेनियल अमीर लोक हे जेव्हा ड्राईव्ह करतात तेव्हा त्यांना ते कॅचअप करत असेल, तर ते त्यांचे ते गीतं आहेत ते सगळे त्यांच्या भाषेत चालतात. तर यांनी कंप्लेंट केली की गुडगाव इज अ मिलेनियल सिटी, वी स्पीक इंग्लिश, हाऊ कॅन यू ब्रॉडकास्ट इन युअर कलोक्वियल अँड नेटिव्ह लँग्वेज. तर त्यांना हे सांगावं लागलं की बाबा हा तुमच्यासाठी कार्यक्रम नाही आहे, आणि तुम्ही इतकं सेन्सिटिव्ह असलं पाहिजे की तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरी जे लोक सर्व्हिस देत आहेत, जे काम करतायत, त्यांची भाषा काय आहे, त्यांचं कल्चर काय आहे, आणि ते कोणत्या कंडिशनमध्ये इथे राहतात. सो यू शुड बी रिस्पॉन्सिबल इनफ टू अकोमोडेट देअर कल्चर ऑल्सो. हम्म, तर म्हणजे तिथे लोकांना असा प्रश्न पडला की आम्ही जर इंग्रजी बोलतोय, आम्ही हिंदी बोलतोय, तर आम्हाला कलोक्वियल लँग्वेज मध्ये तुम्ही का काय काम देत आहे? बिकॉज कारण तो प्रोग्राम तुमच्यासाठी नाही आहे, तो त्यांच्यासाठी आहे, तर त्यांची नीड आहे ते. इफ यू लिसन इट इज गुड, अदरवाइज यू ऑलवेज हॅव ऑप्शन टू शट डाऊन. तर त्यामुळे सेन्स ऑफ बिलॉंगिंगचा जो एक गोष्ट आहे, कम्युनिटी रेडिओ आपल्याकडे पाहिजे तशी खूप स्ट्रॉंग मुवमेंट आपण नाही म्हणू, पण हम्म. इट इज ग्रॅज्युअली मेकिंग स्पेस. आणि आधी सुद्धा काही वर्षांच्या आधी त्यांनी चांगलं काम केलंय. आपल्याकडे एक हॅम रेडिओ मुवमेंट सुद्धा होती. अच्छा, तर ठीक आहे. ते पण एक छोटा एक रेडिओ असतो आणि त्या खूप दुरून त्यांचे रिसेप्शन पकडतात ते लोक. अजून अच्छा, पण हा ती हा हा. कम्युनिटी, छोटी कम्युनिटी आहे ती. ओके ओके, हा. जे रेडिओ लव्हर्स आहेत ना, ते खूप ते वेगळ्या दुनियेमध्ये जगणारे लोक आहेत ते. आणि आजही सुडान सारखा प्रदेश असेल, आफ्रिका खंडातले देश असतील, थर्ड वर्ल्ड कंट्री ज्याला आपण म्हणतो, ते सगळीकडे रेडिओ आहे, जेवढे आहे. सगळीकडे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही 24 तास आज त्या 3.5 इंचाच्या स्क्रीनकडे बघत राहता, तुमचे डोळे थकतात, आणि काही हम्म. दिवसानंतर यू आर गोइंग टू स्विच ऑन रेडिओ. कारण कारण तुम्ही येस, खूप वेळ आता बघा, युट्यूबने पण एक नवीन सबस्क्रिप्शन स्टार्ट केले की तुम्हाला स्क्रीन ऑन ठेवण्याची गरज नाही ऐकण्यासाठी. गरज नाहीये. Yes. ते का आलं? कारण लिमिटेशन्स आहे ना तुमच्या डोळ्याला. बरोबर. तर म्हणजे आणि मध्ये सॉरी टू इंटरप्ट, म्हणजे आमच्या इथे एक काका आहेत. मग मी ते रेडिओ ऐकतात. तर हम्म, मग मी म्हणलं का रेडिओ ऐकतो, म्हणजे तर ते सरळ म्हणाले की त्यासाठी टीव्ही आहे तो बघावा लागतो म्हणले. रेडिओला हा. बघायची सुद्धा गरज नाही. तर तो मी मला जेव्हा ते राईट मी जेव्हा जॉईन केलं, तेव्हा मला विचारत होते, तेव्हा मला विचारलं की तुम्हाला वुड यू लाईक टू कम टू दूरदर्शन. हम्म, तर मी म्हटलं पोस्टिंग केली तर काही ऑप्शन नाही आहे, पण इफ यू गिव्ह मी चॉईस आय विल ऑलवेज स्टे इन रेडिओ. द रिझन इज की मी हायपर ऍक्टिव्ह आहे आणि मला सतत हम्म. कामात गुंतून राहण्याची सवय आहे, आणि त्या ऍट द सेम टाइम मला चांगलं ऐकणं, चांगलं काहीतरी विचार करणं ही माझी गरज आहे. तर मला ही दोन कामं सायमल्टेनियसली करायची असेल तर मला रेडिओशिवाय ऑप्शन नाही. तर मी आजही सगळे युट्यूबवरचे पॉडकास्ट जे आहेत ते मी व्हिज्युअली बघत नाही, मी फक्त ऐकते ते. नॅचरल कॅलॅमिटीज ज्या आहेत किंवा हो. कोविडमध्ये आपण पाहिलं, किंवा विविध पुरांच्या कंडिशन्समध्ये वगैरे, तर त्यामध्ये रेडिओचा जो रोल राहिला आहे, हम्म. किंवा आपण कोविडचं जास्त हे घेऊ की कोविडमध्ये आपण सगळेच अशा एका वेगळ्या कंडिशनमध्ये होतो, तर त्यावेळी रेडिओनं काय भूमिका निभावली असं वाटतं? बरोबर. कोविडचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच एक वेगळा काळ होता. तर त्यावेळेस असं झालं की सडनली लॉकडाऊन झालं. 23 हम्म, आय थिंक 23 मार्च, आय थिंक, इफ आय एम नॉट रॉंग, 22 किंवा 23 मार्च काहीतरी. तर काय करायचं कुणाला त्यावेळेस एकदम लक्षात नाही आलं, आणि जायचं नाही. पण रेडिओचं असं काम आहे की तिथेच गेल्याशिवाय जमत नाही. हम्म, हम्म, ती इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये जरी आय डोंट नो येते ती, मला ते प्रसारण करावं लागतं. तर सगळ्यात पहिल्या आम्हाला ऑर्डर असा आला वरून की आता जे 10-10 मिनिटांचे बुलेटिन आहे ते 30-30 मिनिटं बुलेटिन चालणार. अच्छा, तर त्यांनी कोविडचे बुलेटिन्स त्यांनी वाढवले की जास्तीत वाढवलं. जास्त इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत गेली पाहिजे. हम्म, आणि बाकीचं सगळं रिले करायचं. रिले करायचं म्हणजे आयदर मुंबईहून कुठलं तरी एक स्टेशन सुरू ठेवायचं, विविध हम्म, भारती किंवा मुंबई किंवा मग दिल्ली असं. तर तो तो ऑर्डर फक्त एक 3-4 दिवसासाठीच राहिला, कारण सडनली त्यांना रिअलाइज झालं की नाही, तुमच्या लोकल लेवलवर जे चाललेलं आहे हम्म. ते लोकांपर्यंत जाण्यासाठी तुमचा लोकल रेडिओ सुरू राहणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मग आम्हाला शिफ्ट ड्युटी अशा सुरू झाल्या आमच्या की आता तुम्ही जमाय, कारण लोकांना आपल्याला कोविडमुळे दूर पण राहायचं होतं ना एकमेकांपासून. आणि स्टुडिओ अशी जागा आहे की तिथे जर एक व्हायरस गेला तर तो येस, इतका बरोबर एसी आहे. आणि इतका थंड असतो की तो मस्त थंड असतं. आरामात तिथे जिवंत राहू शकतो. त्यामुळे आम्हाला प्रोटेक्शन खूप जास्त होतं हम्म, की मास्क,
बाकीच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला खूप जास्त यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल यू वर्किंग इन एसी. तर त्यामुळे आम्ही अल्टरनेटिव्हली आम्ही यायचो. सगळीकडं बंद होतं. तर मी सुरुवातीला एक 6-7 दिवस आम्हाला घरूनच काम म्हणजे ते बंदच होतं. म्हणजे बुलेटिन्स यायची आणि नंतर रिले होता. पण 7 दिवसानंतर तो ऑर्डर आला आणि त्यावर पॉइंटपर्यंत आम्हालाही असं वाटायला लागलं, की नाही आपण गेलं पाहिजे आणि आपण गेलं काहीतरी लोकल पाहिजे. लेव्हलवर केलं पाहिजे. बरेच मिसइन्फॉर्मेशन वगैरे सुरू होतं. हं, तर हं. त्या काळामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पी-आय-बी जी संस्था आहे भारत सरकारची, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, त्यांनी फॅक्ट चेक नावाचं एक सुरू केलं होतं. हं, हं. की खूप सारे मिसअंडरस्टँडिंग प्रचंड त्यावेळेस व्हायरल गोष्टी व्हायच्या सगळ्या. तर त्याला आम्ही एक कार्यक्रम सुरू केला होता की फॅक्ट चेक म्हणून. तर आम्ही रोजच्या कार्यक्रमामध्ये 10-10 मिनिटांचा तो कार्यक्रम आम्ही ब्रॉडकास्ट करायचो. अच्छा. नंतर दुसरं एक होतं की लोकांना 2 चॅलेंजेस होते. एक तर लोकांना घरात बसून राहण्यासाठी प्रोत्साहन देणं हं. आणि दुसरं घरात बसल्यानंतर तुमची जी मेंटल सॅंक्टिटी तुम्ही मेंटॅलिटी गमावता, आहे कमवून. तीही इंटॅक्ट ठेवणं. हं, ह्या हं, 2 हं. गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. तर आय थिंक कोविड इज द टाईम की जेव्हा आम्ही फोनवर शिफ्ट झालो. हं, तोपर्यंत हं. आर्टिस्ट सगळे आमच्याकडे यायचे स्टुडिओमध्ये हं, हं. आणि ते येणं कंपल्सरी पण होतं. तर फोनवरून मुलाखत घेणं असं फार, कारण ती फार क्वालिटीमध्ये पण फरक पडतो हं, त्याचा. हं. पण नंतर तो एक नॉर्मल रेग्युलराईज झालं ते त्यानंतर, कारण हं, ऑप्शन हं. नव्हता दुसरा. हं. तर फक्त आम्ही यायचो आणि फोनवर मुलाखत करायचो. तर मग आम्ही त्या 2 गोष्टी की कोविड काय-काय डॅमेज करू शकतो. तर एक निगेटिव्ह मुद्दा आणि पॉझिटिव्ह, की तुम्ही तुमच्या घरातला वेळ कसा घालवू शकता आणि सहल. ही जी मेंटली तुम्ही जे अ, हे होताय, त्याला कसं सांभाळायचं. हं, हं. कारण आणि त्यावेळेस आम्ही सगळे मुद्दे हाताळले लिटरली, की एकाच घरामध्ये बंद राहिल्यामुळं घरातल्या स्त्रीवर येणारा ताण, हं. त्याच्यानंतर प्रचंड डिजिटल मीडियाच्या आहारी गेल्यामुळं त्यावेळेस पहिली डिव्होर्सेसचं प्रमाण खूप वाढलं होतं. वाढलं होतं. एकमेकांवर संशय, एकमेकांच्या मोबाईलमध्ये घुसणं आणि त्यामुळे आणि मुलांच्या हातात मैदानी खेळ सोडून फोन आले, त्याच्यामुळे त्यांची चिडचिड झाली होती. तर आम्ही एक टीमच लाईन अप केली. चाइल्ड सायकियाट्रिस्ट, हं, 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 हं. रिलेशनशिप काउन्सिलर, मेडिटेशन, योगा एक्सपर्ट्स, आम्ही या सगळ्यांची इंटरव्ह्यू सतत आम्ही रेकॉर्ड केले आणि सतत ब्रॉडकास्ट केलेले. हं, हं. ॲट द सेम टाईम सरकारचे जे काही नॉर्म्स आहेत ते सतत लोकांना सांगणं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरमध्ये तेव्हा होते. तर तिथल्या पोलिसांचे इंटरव्ह्यूज, तिथल्या हेल्थ वर्करचे इंटरव्ह्यूज, तिथल्या डॉक्टर्सचे इंटरव्ह्यूज, हे सतत आम्ही करत होतो. ऑल्सो घरात राहून काय-काय क्रिएटिव्हिटी केली जाऊ शकते, खरं हे आहे. जर कुणी हं, करतं, हं, हं. आम्ही त्यावेळेस आमचे फोन नंबर्स त्यांना दिले होते, हं, हं, की हं. तुम्ही फोन करा. जर कुणी अशी क्रिएटिव्हिटी करत असतील, तर आम्ही तुमचा इंटरव्ह्यू करू. काय-काय करता येईल आपल्याला. हं, हं, हं. तर आणि आम्ही लोकांना एक इन्फॉर्मल वातावरणात आम्ही त्यांना बोलतं केलं, की तुम्ही सांगा, की तुमची चिड होतीये. तुम्ही हे मान्य हं, करा हं, हं. हं. आणि त्यानंतर त्याला कसं कंट्रोल करता येईल त्याच्यावर आपण बोलूया. बरं. तर आम्ही त्यावेळेस फोन इनचे कार्यक्रम खूप वाढवले होते आमचे हं, हं, हं. आणि आम्ही मग त्यांना त्यांच्या आवडीचं गाणं पण ऐकवायचो. हं, हं. तर आणि त्यामुळे मला अजूनही आठवते, एक एस-बी कॉलेजचे एक प्रोफेसर होते. त्यांनी आम्हाला लेटर लिहिलं होतं त्यानंतरच्या आमच्या वर्धापन दिनाला, की आकाशवाणी कोविडमध्ये अक्षरशः मैत्रिणीसारखी वागली. सो दॅट वॉज अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट, की आम्ही त्यावेळेस जेवढं आम्हाला 3-4 तासाचं जेवढं काही आमचं ट्रान्समिशन ओपन व्हायचं, तर आम्ही त्यामध्ये, कारण आम्ही स्वतः पण ह्युमन बीइंग आहे ना, तर आम्हाला लक्षात येतं, की अशा-अशा गोष्टी आहेत. छोट्या मुलांचे कार्यक्रम असू देत, काही असू देत. आम्ही खूप सारे प्रमोज क्रिएट करत होतो आणि ते ब्रॉडकास्ट करायचो आणि चांगली-चांगली गाणी लावायचो, विशेष म्हणजे, की जरा, कारण काय आहे, घरात लोकं आहेत, तर घरात पण बसल्या-बसल्या ते विस्तवावर बसू नये. एक असं शांत, कारण घरात बसणं इज नॉट अ जोक. जो कोविडमध्ये लोकांना रिअलाईज झालं, की काम करणं किती महत्वाचं असतं. नाहीतर तुम्ही घरात बसून हे होऊन जाईल. तर त्यामध्ये मग पुरुष घरातली कामं करायला लागलेत. ते आपल्या बायकांना मदत करतात. तसे पण आम्ही त्यांचे पण इंटरव्ह्यूज केले, ते पण ब्रॉडकास्ट केले. तर कोविडमध्ये अशा पद्धतीने तुमचं चुकीची मिसइन्फॉर्मेशन जी प्रसरली, हं, त्याला हं. आळा घालण्याचं त्यावेळेस आम्ही जिल्हा पोलीस आणि कमिशनर ह्या दोघांच्या सोबत आम्ही रेग्युलर काम करायचो. आम्ही सतत एस-पी त्यावेळेस मोक्षदा मॅडम होत्या, मोक्षदा पाटील. कलेक्टर होते. त्यानंतर मला वाटतं चौधरी सर म्हणून कलेक्टर होते. अ, त्यानंतर पांडे म्हणून कोणीतरी कमिशनर होते त्यावेळेस. आम्ही त्या सगळ्यांच्या सोबत आम्ही सतत काम करत होतो आणि सतत ब्रॉडकास्ट करत होतो आणि इनफॅक्ट ज्या महिलांनी त्यावेळेस कविता लिहिल्या, तर त्यासुद्धा आम्ही त्यांना म्हणायचो, की तुम्ही फोनवर रेकॉर्ड करून आम्हाला पाठवा. हं, हं. आम्ही त्या कविता पण ब्रॉडकास्ट केल्या. त्यांच्याजवळ कथा आहे, आम्ही ते म्हणायचो, तुम्ही कथा आम्ही आमच्याकडे पाठवू शकत नाही. त्या मेल करत होत्या कथा.
मी चेक करायचे आणि मग त्यांना म्हणायचे की तुम्ही मोबाईलवर रेकॉर्ड करा, कथा पाठवा. म्हणजे आमचं रेग्युलर जे काम आहे ते आम्ही काम कुठेही थांबवू दिलं नाही. उलट त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं ॲडिशन केलं आणि त्यामुळे काय झालं की कोविडच्या काळामध्ये जे लोक रेग्युलर आकाशवाणीचे श्रोता होते त्या लोकांना तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एंटरटेन केलं, इन्फॉर्म केलं, बट ॲट द सेम टाइम कोविड काळामध्ये आणखी श्रोते जोडले सुद्धा गेले. जोडलं गेलं. जोडले गेले. तरुण असू दे, तरुण छोटे मुलं असू दे, मोठे मुलं असू दे, सगळे सगळे. तर आणि थ्रूआउट इंडिया कोविडच्या काळामध्ये रेडिओने खूप महत्वाचं काम केलंय. आपल्याकडे वेळ कमी आहे. एक शेवटचा प्रश्न की आता काय आहे रेडिओची, म्हणजे तुम्ही कसं बघताय आताच्या परिस्थितीकडं, म्हणजे एकंदरीत रेडिओकडं, आणि फ्युचरकडं कसं बघताय रेडिओच्या फ्युचरकडं, ओके. आणि एक रेडिओ संदेश असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये, तर एक रेडिओ संदेश काय द्याल? ओके. हे आहे क्वीन नावाचा एक फार फेमस बँड आहे, होता म्हणजे लंडनमध्ये. तर त्यामध्ये एक गाणं आहे त्यांचं, रेडिओ गागा नावाचं. ते गाणं जे आहे त्यामध्ये तो बँड तो सिंगर रेडिओला हे आव्हान करतोय की यू हॅड युअर ग्लोरी, नाव डोंट बिकम जस्ट अ बॅकग्राऊंड नॉईज. म्हणजे की तू तुझं सगळी ग्लोरी, तो एक 80चा दशक तो होता जेव्हा युरोपामध्ये सगळीकडे टेलिव्हिजन आलेले होते आणि त्यावेळेस रेडिओ हळूहळू जात होते. आणि आपल्याला जसं माहिती असेल की सगळे तिकडेचे क्लासिकल जे म्युझिकचं जे तिकडचे कल्चर आहे त्याला रेडिओ एडिट म्हणतात. म्हणजे रेडिओवर 3 मिनिटाचं गाणं प्ले करतं तर 3च मिनिटाचं गाणं बनवायचं. आज पण तसंच आहे त्यांचं 3-3.5 मिनिटांचं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण सगळी महत्वाची गाणी सुद्धा रेडिओवर गेलेली आहे. तर तो म्हणतो की पुन्हा ही ग्लोरी वापस येईल तोपर्यंत तू बॅकग्राऊंड नॉईज बनू नकोस. ठीक आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज मी तुम्हाला आताही सांगते की लोक म्हणतात की आकाशवाणी नाही, ओव्हरऑलच रेडिओ म्हणतात की कोण ऐकतं, आणि अशा कंडिशनमध्ये सुद्धा विविध भारतीचे श्रोते वाढताय. आजही तुम्ही तुमचे FM चॅनल्स त्याला पुढे जाऊ शकत नाहीये. ऑन द कॉन्ट्ररी प्रायव्हेट FM चॅनल्स वाढतायत, ते पण रेडिओच आहेत. कम्युनिटी रेडिओ वाढतायत आणि याच्या भरीसभर स्पॉटीफाय सारख्या मीडियमवर आज तुम्ही पॉडकास्ट सुरू केलेले आहेत. ओके. सो ऑडिओ इज गोइंग टू स्टे फॉर एव्हर. कोणी कितीही काही म्हटलं तर तुम्ही आज युट्यूब, तुमचे स्पॉटीफाय, अमेझॉन प्राईम, जिओ सावन सगळ्यांवर ऑडिओ पॉडकास्ट आहेत. आणि एक सिंपल गोष्ट आहे, आजही लोक म्हणतात एक नॉस्टॅल्जिया की स्वतःहून गाणं लावण्यापेक्षा सडनली एखादं आपल्या आवडीचं गाणं प्ले झालं, इट हिट्स डिफरंट नोट. आणि त्याच्या जर आधी थोडी कॉम्पेरिंग आली, थोडं त्या गाण्यामध्ये थोडेसे भाव होते, थोडं इन्फॉर्मेशन, ज्याला आपण ट्रिव्हिया म्हणतो, तर आज अमेझॉन सुद्धा मूवी दाखवताना त्याच्या ट्रिव्हिया देतं. तर ही सगळी तर गोष्ट आकाशवाणी आणि सगळेच रेडिओ आधीपासून करत आलेले आहे. त्यामुळे जे लोक म्हणतात की आकाशवाणी नाही, म्हणजे आकाशवाणी म्हणून तुम्ही ॲज अ रेडिओ म्हणून नका. आणि रेडिओ इज गोइंग टू स्टे हिअर अँड फॉर एव्हर. आणि त्यामुळे सरकार सुद्धा आकाशवाणी सोबतच कम्युनिटी रेडिओमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करते, त्याला प्रमोट करते. कारण मायक्रो पासून मॅक्रो लेवलवर, म्हणजे ठीक आहे आता मॅक्रो लेवलवर हिट करणार नाही, कदाचित कमी असेल, पण मायक्रो लेवलवर इट इज प्लेइंग अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कॅम्पस असू दे, काही असू दे. सो इव्हन डिजिटल मीडियममध्ये प्लॅटफॉर्म चेंज होत आहे, बट ऑडिओ इज गोइंग टू स्टे. सो ते आहे काय. आणि दुसरं एक असं की टीव्ही तुमच्यासारखं तुम्हाला रेडिओ इडियट बॉक्स बनवत नाही. आज टीव्ही तर कोणी बघत नाही, पण तो टीव्ही त्या छोट्या इंचीमध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे जे असे डोळे होते ते असे झालेले आहेत. अजून आरोग्याच्या समस्या प्रचंड वाढलेल्या आहेत. याच्या उलट जेव्हा तुम्ही रेडिओ ऐकता किंवा आपण म्हणू ऑडिओ ऐकता, तुम्ही चालता, कारण ते बसून ऐकण्याचं मीडियमच नाही, ते तुमचं काम करता करता ऐकायचं. सो त्यामुळे आणि एक आहे की आवाज, एक ऑडिओ स्कोप ज्याला आपण म्हणतो, ऑडिओ स्कोप, व्हिज्युअल स्कोप, ह्या जे आहे ना, ह्या आपल्या चेतना आणि आत्मधले जे ज्ञानेंद्रिय याला चालना देण्याचं काम करतं. त्यामुळे हे मुद्दामहून चांगलं संगीत ऐकणं, त्यात काय लिहिलंय त्याचा मतितार्थ समजून घेणं, चांगल्या चर्चा ऐकणं, यातून काय होतं की ऑलरेडी आपण म्हणतो की AI मुळे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, एक सिम्पलशी गोष्ट आहे, इव्होल्युशनची थिअरी, ज्या गोष्टी वापरणं बंद कराल त्या हळूहळू त्याचा परफॉर्मन्स कमी होऊन जाईल. तर त्यामुळे एक 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 ज्ञानेंद्रिय बंद करू नका. आपले डोळे पण शाबूत राहिले पाहिजे आणि ते राहण्यासाठी तुम्ही तुमच्या कानाचा उपयोग जास्त करा आणि यू बिकम अ गुड लिसनर ना. आणि अब्दुल कलाम नेहमीच म्हणायचे की फॉर एनलाइटनमेंट यू हॅव टू बिकम अ गुड स्टुडंट, अँड फॉर गुड स्टुडंट यू नीड टू बी अ गुड लिसनर ऑल्सो. सो तेच आहे
मी अजूनही माझं व्हिडिओपेक्षा माझा ऑडिओवर जास्त फोकस असतो. आणि तुम्ही जर बघाल की आज सगळ्या महत्त्वाच्या चर्चा आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट ॲड करायची राहिली. जे दिव्यांग लोक आहेत त्यातही जे व्हिज्युअल इम्पेअर्ड लोक आहेत त्यांच्यासाठी रेडिओने येस. संजीवनीसारखं काम केलेलं आहे. संजीवनीसारखं. तर त्यांच्यासाठी आम्ही करिअर गायडन्स आणि जनरल नॉलेजचे कार्यक्रम सुद्धा सुरू केलेले आहेत. आज कम्युनिटी रेडिओमध्ये तेच कामं जास्त केले जातात जास्त वेळ. त्यांच्यासाठी सुद्धा. तर तुम्ही बघाल ज्यांना डोळ्यांनी कमी दिसतं त्यांचे कानं तेज असतात. हम्म, तर ते कारण ते सगळं ते पूर्ण ते कानात कारण ते कानातून बघतात. हम्म, आणि अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे की व्हिज्युअल सारखं ऑडिओ सगळ्यांना सारखा एक्सपिरियन्स देत नाही. तो एक्सपिरियन्स तुमच्या इनहेरंट कंडिशनिंगवर तुमच्या इमॅजिनेशनवर असतो. म्हणजे मी जर एखादी वाक्य बोलले तर ते 10 लोक जर ऐकत असतील तर 10 लोकांच्या प्रतिमा वेगळ्या बनतील. 10 वेगळ्या क्रिएटिव्हिटी सुरू होतील. व्हिज्युअलमध्ये तुमची जी क्रिटिकल थिंकिंग आहे ती बऱ्याच वेळा नॅरो डायरेक्ट होणं. जाते टुवर्ड्स वन सर्टन अच्छा. गोल. ऑडिओमध्ये ते नाही. सो आय विल ऑलवेज से दॅट ऑडिओ इज अ मोर डेमोक्रॅटिक मीडियम. सो दॅट्स इट. ओके. खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्या या कार्यक्रमासाठी दिला. बऱ्याच गॅप नंतर म्हणजे मध्यंतरी पुराची परिस्थिती इकडे आली होती आणि आमचे परिसंधानची पण कामं म्हणजे विद्यार्थ्यांची कामं वाढल्यामुळं 1-2-3 महिने आमच्या परिसंवादाला पण गॅप आला होता आणि खूप आनंद होतोय की एक अत्यंत नवीन वर्षामध्ये परत कार्यक्रम सुरू होतोय परिसंवाद आणि एक अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाने आणि पॉझिटिव्ह नोटवर तो सुरू होतोय. पुन्हा एकदा आमच्या पूर्ण टीमकडून तुमचे आभार की तुम्ही तुमचा वेळ दिला. थँक्यू. धन्यवाद.